आज शनिवार होता आणि आमच्या सरांचा काही आज टिफिन नव्हता. त्याच्यामुळे काय झालं, मुलींचं सुरू होऊन गेलं की आज आम्ही पोळी भाजी नाही खाणार, एकतर पॅनकेक बनव, नाहीतर मग एकतर पास्ता बनव. पॅनकेकसाठी केळी काही अवेलेबल नव्हती, म्हणून मी नंतर घरात बघितलं तर पास्ता मिळाला. म्हटलं चला आता पास्ताच बनवते. मग त्यासाठी मी पॅनमध्ये पास्ता टाकला आणि पूर्ण पास्ता हा कवर होईल आणि थोडंसं वरती पाणी टाकलं, म्हणजे पास्ता चांगला शिजला पाहिजे. त्यानंतर मग पास्ता चांगला शिजवून घेतला आणि त्यानंतर मग मी म्हटलं चला भाज्याची तयारी करून घेऊयात. जेवढ्या काही भाज्या होत्या घरामध्ये, माझ्याकडं गाजर अवेलेबल होतं, त्यानंतर कॅप्सिकम अवेलेबल होती, त्यानंतर माझ्याकडे बेबीकॉर्न होते. हे सगळं मग मी कट करून घेतलं. कट काय चॉपच केलं ते डायरेक्ट इलेक्ट्रिक चॉपरमधून लवकर होण्यासाठी. छान आहे, खूप इझी पडतं इलेक्ट्रिक चॉपर आहे. तुम्हालाही सजेस्ट करेल की जर काम लवकर करायचं आहे किंवा सोपं जर बनवायचं आहे ना, तर हे चॉपर नक्की खरेदी करा. इलेक्ट्रिक असो किंवा मग ते नवीन आता स्ट्रिंगवाले येतात ना, त्याला इलेक्ट्रिसिटीची गरज नसते, ते घेतलं ना तरी पण खूप काम इझी होऊन जातं आपलं. नंतर मग मी असा पास्ता हा चेक केला शिजला आहे की नाही, कारण हा मस्त कट होतो जेव्हा पूर्ण हा शिजलेला असतो तेव्हा. आणि नंतर मग पॅन बाजूला ठेवला. नंतर मग जी फोडणीची तयारी ती घेतली. कढाई ठेवली, कढाईमध्ये तेल टाकलं, थोडंसं बटर टाकलं. तुम्हाला बटर टाकायचं तर टाका किंवा नका टाकू. त्यानंतर मग मी जिरं टाकलं, लसूण टाकला, चांगलं त्याला होऊ दिलं. त्यानंतर अद्रक टाकलं आणि नंतर मग ज्या काही भाज्या होत्या ना सगळ्या ज्या कट केलेल्या आता माझ्याकडे मी तुम्हाला सांगितलं ना की गाजर होतं, मटार आहेत माझ्याकडे, त्यानंतर बेबीकॉर्न होते, हे सगळं मी त्यात टाकलं. कॅप्सिकम होतं आणि थोडंसं मीठ टाकून ह्याला मग मी झाकण ठेवून थोडंसं वाफवून घेतलं. त्यानंतर जे आपले सगळे ड्राय मसाले आहेत, आता मसाल्यांमध्ये काय, गरम मसाला, त्याच्यानंतर हळद आणि धना पावडर, त्यानंतर आपली लाल मिरची पावडर हे टाकलं. त्याला पुन्हा चांगलं मिक्स केलं, पुन्हा थोडंसं वाफेवर होऊ दिलं. आता हे शिजल्यानंतर, भाज्या चांगल्या शिजल्यानंतर मग आपला जो पास्ता होता शिजवलेला पहिलेच, हा पास्ता मी त्यात ओतून दिला. आता मी काय केलं की त्यात जो पास्त्यामध्ये जे पाणी होतं ते पाणी पण थोडंसंच होतं, कपभर असेल ते पाणी, म्हणून ते पाणी पण मी त्याच्यातच टाकून दिलं. पाणी खूप जास्त असेल तर ते टाकून द्यायचं, पण कपभर पाणी तरी त्यात राहू द्यायचं. कारण की काय होतं ना, मग पास्ता थोडासा असा छान लुसलुशीत होतो, खायला मजा येते. नाहीतर मग असा ड्राय ड्राय पास्ता चांगला नाही लागत. तुम्हाला यात जर कांदा टाकायचा असेल तर तोही तुम्ही यात चॉप करून टाकू शकतात. त्यानंतर मग मी माझ्याकडे 2 टोमॅटो घेतले आणि त्या टोमॅटोंना चांगलं चॉपरमधूनच त्याची पेस्ट टाईप करून घेतली. खूप बारीक पण नाही आणि खूप दाटसर पण नाही, पण असं थोडंसं फ्लोई होतं. आणि नंतर मग मी हे त्यात टाकलं, त्यालाही चांगलं होऊ दिलं. आणि टोमॅटो टाकल्यानंतर काय होतं की त्याचा जो आंबटपणा आहे ना थोडा वाढतो. त्याच्यासाठी काय करायचं, 1 चमचा याच्यामध्ये साखर टाकायची. आता माझ्याकडे जे टोमॅटो सॉस आहे, ते टोमॅटो सॉस थोडं खट्टं मिठं तिखट असं आहे. त्याच्यामुळं मग मी साखर स्पेशली टाकली नाही. तुम्हाला टाकायची तर साखर टाका, खूप छान टेस्ट बॅलन्स होते यात. नंतर माझ्याकडे थोडेसे ऑरेगॅनो, चिली फ्लेक्स, मिक्स हब पण होते, त्याच्यामुळे मग मी ते थोडे थोडे टाकले त्यात. आणि काळी मिरी पावडर पण टाकू शकता. आता तुमच्याकडे हे सगळं जर नसेल तर तुम्ही याला स्किप पण करू शकतात, कारण जे मी अगोदर जे इन्ग्रेडियंट्स सांगितले त्यातच पास्ता खूप छान बनतो. तर नंतर मग मी चांगलं त्याला मिक्स करून घेतलं. त्यानंतर चीज मी थोडंसं चॉपरमधूनच चॉप करून घेतलं आहे. तुम्ही किसूनही टाकू शकता याच्यामध्ये. नंतर चीज टाकल्यानंतर थोडंसं चीजला पण मेल्ट होऊ दिलं, मिक्स केलं चांगलं आणि नंतर मग सर्व केलं. इतका छान पास्ता बनतो ना हा, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि हो, याच्यामध्ये पाणी राहू द्यायला विसरू नका. नंतर मी माझ्याकडे टोमॅटो सॉस होता, हा तिखट, आंबट आणि गोड असा सॉस आहे. याने पण खूप छान टेस्ट लागते. कोथिंबीर आणि चीजने याला डेकोरेट केलं आणि सर्व केलं. इतका छान लागतो ना हा पास्ता, नक्की ट्राय करा.